धन्यवाद आपल्या यूट्यूब फॅमिलीला, आपल्या मुलींना यूट्यूबला. एक असं पहिलं पण ऐकलेलं आहे मी, पण मला आता कधी कधी याद येते या, म्हणून मी म्हणलं थोडीशी आली याद, तुटक मुटक तर म्हणलं थोडंसं सांगावा. तर बघा, एक गावामध्ये कोंबडी पाळलेली असती या. एक गावामध्ये कोंबडी पाळलेली असती. तर ते कोंबडी, तिला पिल्ले होतात 10-12. तर 10-12 पिल्ले असताना ती कोंबडी अंड्यावर बसवतात. असं 21 अंड्यावर, 16 अंड्यावर, 12 अंड्यावर कोंबडी बसवतात. तर पिल्ले 2-3 गंदे मंदे निघले आणि बाकीचे 6-7 पिल्ले निघले. पहिल्याचे काय हे काय मग झालं 15-16. तर मग ते मोठे झाले, अंडे द्यायला लागले. रोज एकच अंडं देणार ना, रोज एक अंडं. तर मग आता हे जरा चालाक माणूस होता, हे कोंबडी पाळणार. कोण आहे? कोंबडी पाळणारा जरा चालाक माणूस होता. तर एक कोंबडी त्याच्यातली अंडच द्यायची नाही. तर त्याला वाटायचं सगळे अंडे देतात, ही कोंबडी अंडं देत नाही. मग आता काय करायला पाहिजे? मग म्हणलं हिला विकून टाकतो बाजारमध्ये विकून टाकतो आणि पैसे घेऊन येतो. आता त्यांना काय माहीत अंडे देते का नाही. अंड्याची एक टोकरी भरली, 10-12 अंडे टाकले त्याच्यात आणि चाललाय आपला रस्त्याने. तर एक जण म्हणतं, का रे बाबा, आता बाजार सुटलाय आणि तो इदोळा चालला आणि अंडे एवढे मोठे कुठून? म्हणलं ही कोंबडी लयच अंडे देते. म्हणलं हे काय असं कोंबडीला घेऊन का चालला? तर म्हणलं लय कोंबडी अंडे देते या. मग आपलं चलत माझी टोकरी भरली या अंड्याने, म्हणजे दिवसातून 2-4 टाइम देते या. बघा आता चलत आता किती अंडे बघा, 5-7 अंडे झाले. तर ते म्हणतं तुला इकायची काही? तर ते म्हणतं मला नाही बाबा इकायची, एवढी रोज अंडे 4-5 देणारी आणि कशाला इकू? तर म्हणलं अरे इक, आमच्या घरात जरा लेकरं आहे तर तुला भाव चांगला देतो. म्हणलं नाही इकायची. ते म्हणलं अरे इक, तुला आहेत ना लय मोठ्या कोंबड्या, आता ह्याला तर इकायला अंडे देत नाही म्हणून इकायला चाललेला आहे ना. तर मग म्हणला तू लय जिद्द करत असलास तर घे बाबा. मग कितीला देताय? मग म्हणला आता हे कोंबडीची किंमत आहे 100 रुपये, तुम्ही कमीत कमी 500 रुपये द्या. बघा आता 100 रुपयाची कोंबडी 500 रुपये डोळे झाकून त्या माणसाला दिले. बघा ह्याला तर म्हणतात एखाद्याच्या तुरी विकतात आणि एखाद्याची पांढरी शिपट ज्वारी असती ना ती पण विकत नाही. असं बघा, बोलणाराचं सगळं विकून जाते. माती पण घेऊन बसला ना तरी माती पण विकणार. सगळ्यांना धन्यवाद.